शहरामध्ये लवकरात लवकर भगवान परशुरामाचा पुतळा कसा उभा करता येईल त्यासाठी एक जागा आपण शोधू आणि त्वरित या ठिकाणी भगवान परशुरामाचा पुतळा जालना शहरामध्ये लवकरात लवकर आपण या ठिकाणी उभा करू। हा ज्ञान जर प्राप्त करायचं तर एक ब्राह्मण तरी मित्र तुम्ही आपल्या बरोबर ठेवलाच पाहिजे। गांधी चमन परिसरात भगवान परशुराम पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीकडे पाठपुरावा करणार आमदार अर्जुन खोतकर। गांधी चमन परिसरात भगवान परशुराम पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। आज दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता गांधी चमन येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी बोलताना सांगितले की गांधी चमन परिसरात भगवान परशुराम पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पहिली मागणी मी केली आहे। लक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी ब्राह्मण समाजाला करून दिले आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अर्जुन खोतकर, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, मनोज महाराजगड, किशोर कुमार तिवारी, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या देठे, विनायक महाराज फुलंब्रीकर यासह ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पहिली मागणी या ठिकाणी ब्राह्मण सभाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं अशा प्रकारची पहिली मागणी मी विधानसभेत केली आणि त्यानंतर मग दीपक असेल किंवा आपण सर्व या ठिकाणी मुळे असेल किंवा आपण सर्व या ठिकाणी असताल या सर्वांनी कुलकर्णी जे असतील किंवा सर्व असतील या सर्वांनी या मागणीला जोर लावला आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सर देशपांडे सर ही घोषणा या ठिकाणी झाली। अर्थात आपलं पुढचं उद्दिष्ट आहे की या माध्यमातून आपल्याला समाजाची प्रगती किंवा या माध्यमातून समाज कसा प्रबळ होईल या संदर्भाने प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न निश्चितपणे ज्या ज्या प्रसंगी आपण मला सांगताल महाराष्ट्राच्या सर्व सभागृहामध्ये हा आवाज उठवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करेल। एवढंच आज या ठिकाणी परशुराम या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगत असताना मी निश्चितपणे एक गोष्ट मी इथं भगवान परशुरामाचा पुतळा या ठिकाणी बघतो। मी निश्चितपणे आयुक्ताशी बोलेन आणि जालना शहरामध्ये लवकरात लवकर भगवान परशुरामाचा पुतळा कसा उभा करता येईल त्यासाठी एक जागा आपण शोधू आणि त्वरित या ठिकाणी भगवान परशुरामाचा पुतळा जालना शहरामध्ये लवकरात लवकर आपण या ठिकाणी उभा करू। हा शब्द तुम्हाला महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्ताच्या कारणावर ही बाब टाकून माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथराव शिंदे, माननीय अजितदादा यांच्या कानावर टाकून लवकरात लवकर मंजुरी सुद्धा आपण या ठिकाणी लवकर आणू हा शब्द तुम्हाला या प्रसंगी देतो आणि तुम्हाला सर्वांना भगवान परशुराम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम। यांच्या जन्मोत्सवाच्या या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, आदरणीय रामदासी महाराज, गौड महाराज, तिवारी महाराज, राजेश राऊत, मुळे या ठिकाणी उपस्थित असलेले भास्कर आबा, कुलकर्णी साहेब, झा साहेब या समितीचे अध्यक्ष यावर्षीचे आणि माझे शेजारी चंद्रकांत कुलकर्णीजी, बुखी, सुनील किनगावकर, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर उपस्थित असलेल्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, साहेब मला या गोष्टीचा आनंद होतो की या वर्षीचा उत्साह जो आहे खूप अलौकिक असा उत्साह आहे। खूप मोठ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी आणि पुरुष मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने आणि वेगवेगळे उपक्रम या 3 दिवसामध्ये या समितीने घेतले। कालही एक चांगला कार्यक्रम झाला। आपण खूप तणावामध्ये जगतो। काल एकदम हास्यविनोदाचा कार्यक्रम झाला, आज मिरवणुकीचा कार्यक्रम आहे। साहेब ब्राह्मण समाज खरं तर मला अनेक लोक विचारतात की तुमची वृत्ती एवढी सात्विक का आहे महाराज, तर त्याचं कारण असं आहे की मी मानेगावला एका ब्राह्मण घरामध्ये राहत होतो। आमचा वाडा ब्राह्मणांचा वाडा, तर ते संस्कार माझ्यावर जे झाले होते ते आजतागायत मी या सात्विक वृत्तीमुळे वागण्याचं खरं कारण आहे। पुढे कॉलेजला आलो तर विलास नाईकांपासून तर अनेक ब्राह्मण मित्र आमचे राजकारणामध्ये सुद्धा सर आहेत, देशपांडे सर, इथं आमचे गुरुजन आम्हाला ब्राह्मण
त्यानंतर राजकारणामध्ये आल्यानंतर किनगावकर साहेब आहेत का, कुठे गेलेत ते? त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही अनेकदा काम करायचो. तर मला असं वाटतं की माणसाला जर यश संपादन करायचं असेल, लक्ष्मी प्राप्त करायची तर एखादा व्यापारी मित्र असला पाहिजे, पण तुम्हाला ज्ञान जर प्राप्त करायचं तर एक ब्राह्मण तरी मित्र तुम्ही आपल्या बरोबर ठेवलाच पाहिजे. हे मला अगदी प्रामाणिकपणानं वाटतं. तर हा समाज साहेब, अनेकांच्या टीका ह्या ब्राह्मण समाजावर, पण या समाजाला माहिती आहे ज्या झाडाला फळं आहेत लोक त्यालाच दगड मारतात. शोभेच्या झाडाला कोणी दगड मारतं का? मारत नाही. आणि म्हणून ज्या समाजाकडे प्रचंड ज्ञान आहे, जो समाजाला दिशा देण्याचं अव्याहतपणे काम करणारा समाज, समाजाला ज्ञानी करण्याचं काम करणारा हा समाज. आणि म्हणून आपण जर भगवान परशुरामांकडे बघितलं तर असं समजू नका, शूरवीरांचा सुद्धा आपल्याला एक मोठा वारसा आहे, तो अगदी बाजीराव पेशव्यापर्यंत आहे. आणि म्हणून सर्व गुण संपन्न असणारा आमचा समाज, हा सर्व गुण संपन्न असण्याचं कारणच आमचा वारसा हा अत्यंत दैदिप्यमान आहे. अशा या भगवान परशुरामांना मी वंदन करतो. आणि मला जाणीव आहे की आता मिरवणूक आहे, आपल्यामध्ये अधिक वेळ न घेता थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम. महाराज गौड आणि मंचावरचे मी आपले राजेश राऊतांपासून तर कुलकर्णी साहेबांवरून सर्वांचे नाव घेऊ शकतो. मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व थोर महंत, संत बंधू आणि भगिनींनो, वेळेची कमतरता असल्या कारणानं हे सगळं शॉर्टकट घेतलं. भाऊ पुन्हा तुम्ही म्हणता मग आणि निश्चितच अत्यंत आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे. नवीन जालन्याची लक्ष्मी, जुन्या जालन्याची सरस्वती आणि संपूर्ण जालना शहरातील बंधू भगिनींनी एकच कार्यक्रम यावर्षी आयोजित केल्याबद्दल मी आयोजन कमिटीचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला सुद्धा मनस्वी हेच वाटायचं की जालन्यामध्ये अनेक समाजामध्ये, मग गवळी समाज असेल, मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, प्रत्येक समाजात 2-2 गट व्हायला लागले होते. परंतु चंद्रकांत कुलकर्णी यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण या संयोजन समितीच्या वतीनं आज यावर्षी जालना शहरामध्ये एकच भगवान श्री परशुराम यांची जयंती साजरी होत असताना मनस्वी आनंद त्या ठिकाणी होतो. आज चमनवरून दरवर्षी मागच्या वेळेस पाठक मंगल कार्यालयातून झाला होता आणि आज अत्यंत क्वालिटी कॉन्शियस असा हा कार्यक्रम या ठिकाणी बघताना मनस्वी आनंद त्या ठिकाणी होतो. आणि अनेक कार्यक्रम गेल्या 3 दिवसापासून ही जयंती जालना शहरामध्ये साजरी होत आहे. मला असं वाटतं मराठवाड्यातली ही एकमेव अशी जयंती असेल की त्या ठिकाणी भगिनी आणि बंधू मोठ्या संख्येने उपस्थित आहे. रक्तदान शिबिर असेल, अनेक प्रकारचे सामाजिक कार्य तुम्ही या ठिकाणी या जयंतीच्या माध्यमातून घेतले, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीनं, संपूर्ण दानवे परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय परशुराम.